देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला. विकासाच्या नव्या योजना समोर आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि आर्थिक शिस्तीचं आवाहन केलं. पण गेल्या 4-5 दिवसात बाजारातील वास्तव मात्र वेगळंच चित्र दाखवत आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढला. त्याचा थेट परिणाम भाजीपाला, किराणा आणि दैनंदिन गरजांच्या वस्तूंवर दिसू लागला. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे घरगुती बजेट आणखी ताणलं गेलं. दूध उत्पादक संघ आणि खासगी कंपन्यांकडून दुधाच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या सकाळच्या बजेटलाही फटका बसला. वाहतूक भाडेवाढ, बाजारातील किरकोळ दरवाढ आणि वाढत्या वीज दरामुळे मध्यमवर्गीयांसमोर खर्च नियंत्रणाचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कोल्हापूर सारख्या अनेक भागात पेट्रोल डिझेल पुरवठा ताण, दूध दरवाढ तसेच महापालिका सेवांवरील वाढत्या खर्चांची चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते अर्थसंकल्पातील दीर्घकालीन विकास योजनांचा फायदा पुढील काळात होऊ शकतो. मात्र तातडीनं नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बचतीच्या संदेशाला प्रतिसाद देत काही ठिकाणी नो व्हेकल डे सारखे उपक्रम राबवले जात असले तरी वाढत्या खर्चामुळे सामान्य कुटुंबाचं आर्थिक गणित विस्कळीत होत चाललेलं पाहायला मिळतंय. अर्थसंकल्प विकासाचा मार्ग दाखवतोय, पण गेल्या काही दिवसातील दरवाढीची मालिका सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी ठरत आहे. विकासासोबत दिलासाही मिळणार का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. या संदर्भात आपल्याला काय वाटतंय नक्की कमेंट करा. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील.